शिवराय, मी स्वराज्य शिलेदार. आज 7 तारीख आहे. काल सकाळी 4च्या दरम्यान पुण्याच्या माझ्या स्वराज्य शिलेदारांनी व्हिडिओ पाठवली. मिसिंग लिंक जो बनवलेला बोगदा आहे तो इंग्रजांनी 1835ला बांधलेला आहे आणि अनेक वर्षापासून टिकलेला आहे आणि आता BJP सरकारने बांधलेला आहे. 6,900 करोड म्हणजे 7,000 करोड रुपये खर्च केले त्या बोगद्याला. 2 महिने आधीची गोष्ट आहे. 7,000 करोड खर्च केले. मला जनतेला सांगायचं आहे, मूर्ख जनतेनं, अंधभक्तांनो, या त्यांच्या उपटसोंड्या कार्यकर्त्यांनो, आपण 10 रुपयाची कोलगेट तरी घेतली ना, त्याच्यावर टॅक्स लावला जातो. त्या आपल्या पैशानी ह्या देशाचं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट होतं. आपला पैसा खर्च केला, चांगली गोष्ट आहे, विकास झाला पाहिजे. पण 7,000 करोड खर्च करून 1 महिना झाला, मोदी आलेले, अमित शाह आलेले ओपनिंगला, तरी तो ब्रिज 1.5 महिन्यांनी पडतो. पडल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय सांगतात मीडियासमोर की पहिला पाऊस होता, टेस्ट, हा पहिला पाऊस टेस्ट करणे गरजेचं होतं. टेस्टमध्ये आम्हाला कळलं की किती टिकू शकतं. म्हणजे जनतेच्या जीवाची खेळत आहे. 7,000 करोड खर्च केले. इन्फ्रास्ट्रक्चर जेव्हा आपण डेव्हलप करतो त्याला सगळं टेस्ट ऑलरेडी पहिलं केलं जातं आणि मग जनतेसाठी ती सुविधा चालू केली जाते. तुम्ही हा इन्फ्रास्ट्रक्चर उभं करत असताना ह्याच्यावर तुम्ही पहिली टेस्ट केली नव्हती का? कुठला ब्रिज बांधायचा आहे, रोड बांधायचा आहे, उड्डाणपूल बांधायचं आहे, हे असं कनल जेव्हा तुम्ही बांधता ह्याला इन्फ्रास्ट्रक्चरला टेस्ट केलं जातं, त्याच्यानंतर त्या लोकांसाठी दिलं जातं. पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तुम्ही एवढं इझिली बोलता, त्यात जर लोकांचा जीव गेला असता तर काय केलं असतं? मला या प्रत्येक पक्षांना सांगायचं आहे, तुम्ही कधी कुठल्या सत्तेच्या काही घेणं देणं नाही आम्हाला, पण तुम्ही जर देश लुटताय तर मला महाराष्ट्रातल्या जनतेला, देशाच्या जनतेला सांगायचं, ह्यांना घरी बसवा. इथे लोकांचा जीव गेला असता तर काय झालं असतं? मी जुना फोटो तुम्हाला पाठवीन. इंग्रजांनी 1835 साली तो ब्रिज बांधलेला आहे. तो 1835 साली तो बोगदा आहे. तो बोगदा आणि ह्यांनी बांधलेला हा लगेच कोसळतो. जनतेच्या पैशाची खेळलं जात आहे. अख्खा कोट्याधीश पैसा ह्यांच्या खिशात गेलेला आहे. हा लोकांना कळत नाही आहे. ह्याच्यासाठी जागृत व्हा. माझ्या विचारांना सगळीकडे पाठवा. कुठल्या मंत्र्या संत्र्याला राग येत असेल ना, काही घेणं देणं नाही, कोणाला घाबरत नाही. सत्य हे मांडणार. मला माहिती आहे, ज्याला राग येईल त्याला राग येऊ द्या, कोणाची माफी मागणार नाही. जय हिंद, जय शिवराय.